नमस्कार. आज आपण आहोत औराद जिल्हा परिषद सर्कलमध्ये. गटातून बोरसुरी हे पंचायत समिती गण आहे. या पंचायत समिती गणातून आपल्यासोबत आज बंकट बिरादर आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की त्यांना उमेदवारी जी भेटलेली आहे त्यांच्याबद्दल आपण खास बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. आपल्याला जी उमेदवारी भेटली, या उमेदवारी भेटण्यामागचं कारण काय आणि तुम्हालाच काय उमेदवारी भेटली याबद्दल थोडीशी माहिती. साहेब, 2007 पासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी शेळकीचा 10 वर्ष झालं सरपंच आहे. 10 वर्ष झालं सरपंच आहे आणि सरपंच असताना 5 वर्ष जनतेतून मी सरपंच केलं 22 पर्यंत, 17 ते 22. नंतर माझ्या घरचे सरपंच आहेत. मी सरपंच असताना परत भैयासाहेबांनी मला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक केले औराद शहाजानी. त्याच्यानंतर मी सरपंच संघटनेचा 5 वर्ष झाला अध्यक्ष आहे. लातूर सरपंच सेवा संघाचा जिल्हा अध्यक्ष असल्यामुळं 768 सरपंचाचा माझा संपर्क आहे. आणि काम करत असताना जी काही अडचणी येतात प्रशासनाच्या सरपंचाला आणि गावाच्या विकासाला, त्याचा पूर्ण अभ्यास आला. आणि त्या अभ्यासातून माझ्या छोट्या गावाला 2255 लोकसंख्ये गावाला मी 14 कोटी निधी आणलाय माझ्या एका गावासाठी. ती सगळं सार्थ आहे आणि ही मी मोठेपणा म्हणून सांगत नाहीये. प्रत्येक माणसाने माझ्या गावात येऊन बघावं काय विकास असतो आणि काय विकास करायचा हे बघण्यासाठी. आणि आमदार साहेबाला एक विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे एक नेचर आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुढे आणायचं. माझ्यापेक्षा खूप मोठे माझ्या गणामध्ये लोक होते, चांगले होते, अनुभविक होते आणि पैसेवाले पण होते. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य एका छोट्या कार्यकर्त्याला भैया साहेबांना माझ्याकडे पद असताना सुद्धा उमेदवारी दिली. ते सर्वसामान्याच्या विकासासाठी हा धडपड करतो आणि हा प्रयत्न करतो आणि सर्वसामान्याला विकास कसा पोचवायचा हे प्रयत्न करतो. म्हणून आम्हाला दोघांना, माझी बहीण औरादची आरतीताई भंडारे जिल्हा परिषदेसाठी आहेत आणि मी बोरसुरी पंचायत समिती गणातून आहे. डॉक्टर शंकर साहेब हे औराद पंचायत समिती गणातून आहे. आम्ही तिन्ही उमेदवार भैयाच्या विश्वासाला कुठंच तडा न जाऊ देता आम्ही सर्वसामान्याच्या विकासासाठी रात दिवस एकत्रित करून मी प्रयत्न करणार आहे. या परिसरात विकास जे झालेले आहेत त्या विकासाबद्दल थोडे, कारण गेल्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता होती, त्यावेळेस काय विकास झालेले आहेत का या परिसरात? साहेब, भाजपची ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस विकास झाला. मी सरपंच असताना मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं 2.5 वर्ष, कोरोनाचा काळ आला. कुठल्या सरपंचाला निधी आला नाही 1 रुपयाचा सुद्धा. एक टोपल्यावर खडक टाकाय सुद्धा निधी आला नाही. त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर आमच्या सगळ्याला जोश आला आणि पैसे पण आले आणि आमचा विकासाचा माध्यम चालू झाला. प्रत्येक सरपंचाला 1 कोटी 2 कोटी निधी भैयाच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला आला. तर औरासारखी ग्रामपंचायत खूप मोठी आहे, पण तिथे अडचण होती. भैया साहेब म्हणायचे आम्ही देऊ, पण तिथे ग्रामपंचायत काँग्रेसची राहायची, विचारधारा वेगळी. तो औरादचा विकास रोखला होता. भैया साहेबांनी जो निर्णय घेतलाय औरादला तो खूप चांगला आहे. आमच्या परिसराचा आज उद्देकाळ होण्याची वेळ आलेली आहे. कारण आमदार गल्ली टू दिल्ली सरकार आमचं आहे. राज्य सरकार भाजपचं, केंद्र सरकार भाजपचं, जिल्ह्याला पालकमंत्री भाजपचा, आमचे आमदार भाजपचे आणि बागची खालची लाईन सुद्धा भाजपची यावं आणि सर्वसामान्याचा विकास व्हावं हे आमच्या छोटू भैयाचे आणि मोठ्या भाईचे जे लक्ष आहेत ते लक्ष आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. असं बोललं जात आहे की भाजपने काँग्रेसकडून घेतलेला जो उमेदवार आहे जिल्हा परिषदला, त्यामध्ये भाजपचे काही कार्यकर्ते नाराज आहेत असं बोललं जात आहे. असे नाही. भैया साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याची बैठक लावून प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्सुक अर्ज घेऊन त्याच्यावर सगळ्याची एकमताने आम्ही भैया साहेबांना हे केला होता की भैया साहेब तुम्ही आम्हाला वहिनीला द्या, औराद जिल्हा परिषद गटासाठी प्रेरणाताईला द्या. पण भैया साहेबांनी एक आम्हाला विश्वास दाखवले, ही निवडणूक आमदार खासदार मंत्र्याची नाही आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे आणि मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभा राहून हीच वहिनी असं समजून तुम्ही यांच्यासोबत काम करा. आम्ही कोण नाराज नाही, आमच्या गटात कोणी नाही आहे. आम्ही 100% ही भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार निवडून येणार. आमदार साहेबांनी तुम्हाला एखाद्या सर्वसामान्य कुटुंबात तुम्हाला उमेदवारी दिली आहे, तर या उमेदवारी दिल्याबद्दल तुम्ही हे किती मतांनी निवडून येणार आणि पुढे तुमचे काय विजन असणार? साहेब, माझ्या कामावर मला 100% विश्वास आहे आणि आमदार साहेबाच्या माझ्यावर जो विश्वास आहे तो विश्वासाचा तडा नाही जाऊ देणार. हे माझ्या प्रत्येक
मतदाराला माहीत आहे आणि मी 100% हे विश्वास ठेवलेला सार्थ केल्याशिवाय राहणार नाही. माझं गाव जर मी विकासात केलं, एक गावचा 2200 लोकसंख्येचा मी 14 कोटी निधी आणलोय, तर माझ्या जिल्हा परिषद गणासाठी मी 100 कोटी निधी 5 वर्षात आणण्याचा प्रयत्न करणार. आणि मला विश्वास आहे छोटू भाईवर आणि मोठ्या भाईवर, त्यांनी आम्हाला 100 कोटी निधी कसल्याही परिस्थितीमध्ये आमच्या सर्कलला आणल्याशिवाय मी राहणार नाही आहे. अनेक पद्धतीचे विकास आहेत, 350 योजना आहेत शासनाच्या, त्यातल्या 35 जरी योजना आम्ही लोकांपर्यंत नेलो तर कुठलाच विकास रोखत नाही आहे. वैयक्तिक लाभ भरपूर मिळतो. पंचायत समितीसाठी मला उमेदवारी दिलेली आहे. सर्वसामान्याला न्याय द्यायचा असेल तर तो पंचायत समितीशिवाय न्याय मिळत नाही. जिल्हा परिषद आमचीच येणार आहे. भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचाच अध्यक्ष बसणार आहे, झेंडा फडकणार आहे भैयाच्या नेतृत्वामध्ये. ही मला 100% विश्वास आहे आणि माझ्या सर्कलचा 100% विकास होणार आहे, ही पण खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं की भाजपच्या जिल्हा परिषदेमध्ये किती हे उमेदवार निवडून येतील? सगळेच्या सगळे येणार, सगळेच्या सगळे येणार. मी तुम्हाला आमच्या माध्यमातून माझ्या निलंगा तालुक्यातल्या 11 जिल्हा परिषदी आणि 22 पंचायत समित्या मी आज छाती ठोकून सांगतो बहुमताने येणार. म्हणजे विरोधकांना तुम्ही चित करणार? आम्ही नाही करणार, जनता करणार. आम्ही फक्त काम करणार. जनतेच्या समोर आम्ही काम घेऊन जातोय, विकास घेऊन जातोय. विरोधक काय आहे हे नाही माहित मला. आम्ही काय करणार आहे ही आम्ही जनतेला सांगणार आहे. आणि जनतेच्या विश्वासावर मी तुम्हाला शब्द देतो, भारतीय जनता पार्टीचे अरविंद पाटील लिंगेकरांच्या आणि संभाजीभाई पाटील लिंगेकरांच्या नेतृत्वामध्ये 22 पंचायत समिती आणि 11 जिल्हा परिषद सदस्य हे आम्ही निवडून येणार म्हणजे येणार. आमच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन करणार? मी एकच आवाहन करणार, येणाऱ्या 5 तारखेला लोकशाहीचा हा उत्सव तुम्ही सगळ्यांनी जास्त मताने मतदान करून राबवावा आणि सहकार्य करावं. आता थोडी बहुत अडचण आहे, यात्रा आहेत, लग्न आहेत, पण मी आमच्या मतदारसंघातल्या सर्व जनतेला ही विनंती करणार आहे, मतदान करून लग्न करा, मतदान करून देव करा. कारण हे उत्सव एक तर 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद इलेक्शन झालं नाही, आम्हाला खूप प्रशासनाकडून त्रास झाला. आता लागलंय, तर प्रशासनाकडून काम कसं घ्यावं ह्या पद्धतीतून आम्हाला जर जनतेने बहुमतानं लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला जर निवडून दिलं तर 5 वर्ष काम जास्त करता येत आहे. मी जनतेला हीच विनंती करणार आहे, येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही सगळेच्या सगळे लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, हीच माझी कळकळीची विनंती. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते बोरसुरी गणातील पंचायत समिती गणातील बंकट बिरादर. त्यांना आत्मविश्वास आहे की त्यांच्या पूर्णच्या पूर्ण बहुमताने पॅनल निवडून येणार आणि जिल्हा परिषदेवर त्यांचा भाजपचा झेंडा फडकणार. नमस्कार.